वाचा तुम्ही बुद्ध आणि त्याचे धम्मग्रंथ, एक सेपरेट चॅप्टर आहे तिच्यात. अशा बापाने सांगत अशा पोरी आण म्हणे. काही सांगतात नाही, माझा हा राजकुमार अनेक जन्माच्या पुण्य पारमितेने एवढा 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 दृढ आहे म्हणे की रमणार नाही म्हणे, एका मुलीकडे पाहून रमणार नाही म्हणून अशा हजारो पोरी नेम म्हणे. 2-4 हजार पोरी नेमल्या आणि किती वर्ष राहिल्या त्या? 1 अन 2 अन 3 नाही, 2-4-5 वर्ष राहिल्या. सिद्धार्थ गौतमांनी साधं स्मित हास्य केलं नाही त्यांच्याकडे पाहून. ते एकीकडे बी पाहिलं नाही, पाहिलं सुद्धा नाही साधं कोणाकडं. त्या घडी घडी येऊन कोणी डोळ्याची मिचकावायच्या, तर कोणी जिभीच बाहेर काढायच्या, तर कोणी कमराच हलवायच्या, तर कोणी केसाला झटक्याच मारायच्या. सगळ्या पोरींना खाण्यापासून, कपड्याला त्यापासून, दागदागिन्यापासून, वेशभूषापासून, त्यांना साक शृंगार करण्यापासून, मटकण्यासाठी लागणारं सगळं साहित्य राजा देत होता. 1 अन 2 अन 3 अन लाख आणि 1 अन 2 अन 3 कोटी नाही, अब्जाधीश रुपये खर्च आला त्या टायमात हे करायला त्या बापाला, हे अंतःपुर नेमायला. बघा, अब्जाधीश रुपये खर्च करावे लागतात एका मुलाच्या मनाला वश करण्यासाठी. किती दृढ असेल ते सिद्धार्थ गौतम. अजून तर बुद्ध झाले पण नाही. म्हणून आपण साध्या सुध्या महापुरुषाचे शिष्य नाहीत, म्हणून आपल्याकडे काही साधी सुधी जबाबदारी नाही आहे. आपण त्या बुद्धाचे शिष्य सांगत असताना खूप खोलवर विचार केला पाहिजे की आमचे पिता जर एवढे महान आहेत की आकाश बी थिटं पडन त्यांच्या गुणापुढं, आकाश सुद्धा थिटं पडन त्यांच्या गुणापुढं, एवढे महाविशाल गुणाचे आमचे पिता बुद्ध आहेत.